5 वर्ष SIP मध्ये गुंतवणूक करून चांगले वेल्थ क्रिएट होईल का, किंवा किती पैसे मिळतील? नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत, अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, आणि तो म्हणजे की सतत 5 वर्ष तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये SIP करून एक किती पैसे कमवू शकता किंवा चांगल्या प्रकारचं वेल्थ क्रिएट होऊ शकतं का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच माझे मित्र काही आहेत जे गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, आणि बरेच जण सतत प्रश्न विचारत असतात की सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये जर आपण सतत 5 वर्ष SIP केली आणि त्या SIPच्या माध्यमातून आपण किती वेल्थ क्रिएट करू शकतो. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना तुम्हाला आपलं ध्येय काय आहे, आपलं गोल काय आहे आणि आपलं उद्दिष्ट काय आहे, या उद्दिष्टानुसार आपण आपली गुंतवणूक केली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमचं गुंतवणूक ध्येय जर शॉर्ट टर्म असेल किंवा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असेल तर तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये पैसे यामध्ये चांगले बनणार नाही. कारण शॉर्ट टर्ममध्ये पैसे तुम्हाला जास्त मिळवायचे असतील, वेल्थ क्रिएट करायची असेल तर ते होणार नाही. SIP हे एक असा इन्स्ट्रुमेंट आहे, SIP एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्ही सतत गुंतवणूक करत राहिलात लॉंग टर्मसाठी, म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक जर तुम्ही केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं गुंतवणुकीमधून तुम्हाला वेल्थ क्रिएट करता येतं. आता तुम्ही जर 1 वर्ष SIP केलात आणि मध्येच ती विड्रॉल केलात तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारचं तुमचं रिटर्न मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की शॉर्ट टर्म गोल जर असेल आणि तुम्हाला 1-2 वर्ष, 3 वर्षामध्ये जर SIPच्या माध्यमातून पैसे गुंतवून जर तुम्हाला चांगलं वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मित्रांनो, एक गोष्ट आधी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट अशी डोक्यातून काढून टाका की शॉर्ट टर्ममध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर पैसे गुंतवले तर ते तुम्हाला चांगलं रिटर्न मिळणार नाही. कारण आता बघा, आजची मार्केटची कंडिशन काय आहे. आज मागच्या 6 महिन्यापासून मार्केट हे सतत गडगडत आहे. मार्केटमध्ये खूप चढ उतार होत आहेत. मार्केट आज वर तर खाली, वर तर खाली असा प्रकार होत आहे. मग मागच्या 6 महिन्यापासून जवळपास सर्वच गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओमध्ये रेड अलर्ट लागलेला आहे. मग जर तुम्ही 3 वर्ष, 4 वर्ष केलात गुंतवणूक आणि सतत, तर त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक काढायचा प्रयत्न केलात तर त्यामध्ये तुम्हाला काय हाती लागणार? कारण जर तुम्हाला चांगली गुंतवणूक करून SIPच्या माध्यमातून वेल्थ क्रिएट करायची असेल ना, तर तुम्हाला एक पर्याय आहे आणि तो म्हणजे लॉंग टर्म गुंतवणूक करावी लागते. तुम्ही 5 वर्ष जरी गुंतवणूक केलात आणि 5 वर्षाच्या नंतर जर SIP विड्रॉ करतो म्हटलात तर सुद्धा त्यामध्ये लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. कारण का, तर मार्केटचं पोझिशन हे सतत बदलत असतं. मार्केटमध्ये चढ उतार हे नेहमी होत असतात आणि सध्या आता आपण बघतोय मागच्या 6 महिन्यापासून, मागच्या 1 वर्षापासून ज्या लोकांनी SIP मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यामध्ये त्यांना लॉस होत आहे. मग अशा वेळेस तुमचं वेल्थ क्रिएट होईल का? मित्रांनो, आता सध्याची कंडिशन अशी आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या यूट्यूबवरती बघत असाल, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये बघत असाल की SIPचं प्रमाण खूप कमी झालं. SIP करणारे लोक बंद करत आहेत. कारण काय असू शकतं बरं? SIPचं परिपूर्ण नॉलेज त्या व्यक्तींना नसेल किंवा इन्व्हेस्ट करण्याचं जी काही स्ट्रॅटर्जी त्यांच्याकडे आहे त्यांना अपुरं नॉलेज, यामुळं ते होत आहे. कारण आज हजारो SIP नवीन लोक काढत आहेत आणि हजारो SIP बंद सुद्धा होत आहेत. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु हे बंद करणारे लोक कोण आहेत? कारण
बंद करणारे जे लोक आहेत त्यांना अपुरं नॉलेज आहे किंवा कोणाकडूनही नॉलेज न घेता किंवा स्वतः त्याच्यामध्ये रिसर्च न करता किंवा एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरकडून किंवा एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून सल्ला न घेता आणि परिपूर्ण माहिती न घेता त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग मार्केट गडगडलं की त्यांना वाटते एक वर्षात 2 वर्षात त्यामधून आउटपुट मिळायला पाहिजे. ते शक्य नाही आहे. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी विचार करत असाल तर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये पैसे बनणार नाहीत. तुमच्यासाठी शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय उपलब्ध नाही आहे. तर त्यांना असे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग आहेत ज्या उद्योगाच्या माध्यमात पैसे इन्व्हेस्ट करून त्यांनी त्यांचं वेल्थ क्रिएट करू शकतात. शॉर्ट टर्ममध्ये 4-5 वर्षामध्ये जर त्यांना चांगला आउटपुट पाहिजे असेल तर शक्य नाही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला चांगलं वेल्थ क्रिएट करायचं आहे तर तुम्ही दरवर्षी जी काही SIP करता, SIPबद्दल माझे भरपूर व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता की SIPच्या माध्यमातून कशी वेल्थ क्रिएट करता येते. SIPच्या माध्यमातून वेल्थ कशी क्रिएट करता येते त्याबद्दल बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करून चांगली वेल्थ क्रिएट करता येते. मग यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, तुम्ही जी नॉर्मल SIP करत असताना तुम्हाला तुमच्या दर महिन्याला ठराविक दिवशी SIPची अमाऊंट ही ॲटोमॅटिकली अकाउंटवरून डेबिट होते. त्याचप्रमाणे आपला महागाई दर सध्या 6 ते 7% आहे. मग जर तुम्ही दरवर्षी SIPमध्ये तुम्ही स्टेप अप केला म्हणजे त्यालाच आपण स्मार्ट SIP म्हणतो. दरवर्षी आपला महागाईचा दर 6 ते 7% आहे आणि तो विचारात घेऊन जर तुम्ही तुमची SIPमध्ये दरवर्षी 10%नी SIP स्टेप अप केलात, म्हणजे जर तुमची उदाहरणामध्ये 1,000 रुपयाची जर SIP असेल तर त्यामध्ये तुम्ही 10%ची वाढ करून स्टेप अप करून, म्हणजे 1,000ची SIP यावर्षी चालू आहे, दुसऱ्या वर्षी त्या SIPमध्ये तुम्ही 100 रुपये वाढ करून नवीन स्टेप अप करून 1100 रुपयाची SIP केलात आणि 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष जेवढे जास्त लॉंग टर्ममध्ये ठेवसाल तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिटर्न त्यामधून मिळतं. मित्रांनो, शॉर्ट टर्ममध्ये ज्या वेळेस आपण पैसे गुंतवणूक करतो त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ही खूप मोठी दिसते आणि वेल्थ गेन हा खूप छोटा दिसतो, कारण त्यामध्ये आपण कमी दिवसासाठी त्यामध्ये पैसे गुंतवत आहोत. जर तुम्ही जास्त दिवस म्हणजे लॉंग टर्ममध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, समजा 5 वर्षाच्या वर तुमची गुंतवणूक असेल, 7-10 वर्ष जर गुंतवणूक केला असाल, सर्वसाधारणपणे तुमची SIPची अमाऊंट जर 1,000 रुपये असेल कमीत कमी आणि त्या याच्यामध्ये 7 वर्षानंतर 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही वेल्थ गेन तुम्ही चेक करसाल किंवा त्या तुम्हाला पाहण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट ही खूप छोटी दिसेल आणि वेल्थ गेन झालेली जी अमाऊंट आहे ती खूप मोठी दिसेल. मित्रांनो, हा फरक आहे तुमचा लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचा इफेक्ट, कंपाऊंडिंगची जादू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे लोक खूप ग्रीडी आहे, ज्या लोकांना वाटतं की शॉर्ट टर्ममध्ये SIPमध्ये पैसे गुंतवून जर पैसे मिळत असतील जास्त आणि लगेच आपल्याला त्याच्यामधून फायदा होईल, तर ही गोष्ट तुम्ही नक्की तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये कधीही पैसे बनणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला चांगलं वेल्थ क्रिएट करायचं आहे तर तुम्हाला लॉंग टर्म शिवाय पर्याय नाही. मित्रांनो, एक उदाहरण सांगतो मी की सर्व समाजामध्ये किंवा आपल्या मराठी लोकांमध्ये एक अशी हे आहे की आपण फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष दर दसऱ्याला किंवा सणावारांना किंवा मग लग्न सराईमध्ये आपण सोनं खरेदी करतो, गोल्ड इन्व्हेस्ट करतो. म्हणजे फिजिकली आपण 1 ग्राम, 2 ग्राम, 5 ग्राम सोनं घेतो आणि सोनं घेतल्याच्या नंतर आपण ते दिवसेंदिवस ते खूप दिवसापर्यंत ते स्टॉक करून ठेवतो आणि ते कधी विचार करत नाही विकून टाकण्याचा. जर आपल्याला काही काम पडलं तर ते आपण गिरवी ठेवून किंवा सोनाराकडे ठेवून त्याचे पैसे घेतो, पण विकत नाही. मग आपण SIP ही आपल्या एखाद्या विशिष्ट गोलसाठी केलेली आहे.
त्यावेळेस आपण आपली SIP जर मार्केटमध्ये चढ उतार होत असतील, मार्केटमध्ये काही चढ उतार नेहमी होतच राहणार आहेत, मग आपला गोल ठरलेला आहे की आपल्याला 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष आपलं ठरलेलं गोल आहे आणि त्या गोल साध्य होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. मार्केटचं पोझिशन बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या YouTube व्हिडिओ बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या इंस्टाग्रामच्या रील्स बघतो आणि त्या रील्स बघून आपण आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये लॉस होतं. मग आपण एक सिंपल साधी गोष्ट आहे, आपण आपल्याकडं फिजिकली सोनं आपण घेतलेलं कधी विकण्याचा प्रयत्न करत नाही, मग तुम्ही SIP का तोडण्याचा प्रयत्न करता? तर मित्रांनो, तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही SIP करत असाल, SIP करण्याचा नवीन विचार करत असाल, तर तुम्ही यामध्ये जर खरंच वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ती दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि लॉंग टर्मसाठी तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नवीन शिकायला भेटलं आणि कशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जर तुमच्याकडे तुमची क्षमता असेल तर SIP मध्ये जरूर गुंतवणूक करा, लॉंग टर्ममध्ये करा. तुम्हाला तुमची गुंतवणूक कशी सुरुवात करणार हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती म्युच्युअल फंड असेल किंवा इन्व्हेस्टमेंट बाबतीत तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळतील, तुम्ही हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये.